अध्यक्ष महाराज, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे दिनांक 17 मार्च 2026 मध्ये 6वी इथे शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याबाबत आहेत अध्यक्ष महाराज, आता त्या स्थगनच्या याच्यात जाणार नाही अध्यक्ष महाराज, पण ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज. शाळेत शिकणाऱ्या मुली या असुरक्षित असतील, सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रातल्या अल्पवयीन मुली असुरक्षित असतील, तर एक गंभीर बाब या घटनेमुळे महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे आणि महाराष्ट्राची भूषणावं नाही. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, जे काही आता राज्यामध्ये महिलांच्या असुरक्षिततेचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे, अधिवेशन चालू असताना या पद्धतीची घटना होणं म्हणजेच हे गृह विभागाचं फेल्युअर, सरकारचं फेल्युअर या निमित्तानं पुढे आलेलं आहे अध्यक्ष महाराज. पोलिसांचं खच्चीकरण आणि खच्चीकरणामधून झालेल्या या सगळ्या घटना या आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते अध्यक्ष महाराज. ही 11 वर्षाची मुलगी, तिचे डोळे पण जाण्याची भीती आहे अध्यक्ष महाराज. खाजगी दवाखान्यामध्ये त्या पोरीला भरती केलं गेलेलं आहे. तिचा चेहरा पूर्ण खराब झालेला आहे अध्यक्ष महाराज. तिचं आयुष्य बर्बाद होईल अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. माझं सरकारला एवढीच विनंती आहे की गंभीर बाब आहे, काल घडलेली घटना आहे आणि त्या मुलीचं आयुष्यच खराब व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तिच्यावर जो औषधोपचार, जो खर्च होणार आहे, प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, काय काय उपाययोजना कराव्या लागतील. नुसतं त्या अहिल्यानगरच्याच एका खाजगी हॉस्पिटलमध्येच ते उपचार होईल असं नाही. तिला मुंबईमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणून त्या मुलीचा संपूर्ण उपचार करून घेण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. आणि संबंधित विभाग जे काही अधिकारी त्या ठिकाणी आहेत त्यांच्यावर, कारण की तो गुन्हेगार सापडलेला नाही, गुन्हेगार पळून गेलेला आहे. गुन्हेगार पळून जाणं म्हणजे हे अजून गंभीर बाब आहे आणि त्याला पोलिसांच्या तपासात अजूनही त्याला तो सापडलेला नाही. आणि त्याच्यामुळे त्या मुलीवर आणि त्या परिवाराला आलेल्या संकटावर तातडीनं मदत करणं आणि त्या मुलीला मुंबई शहरामध्ये आणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिच्या सगळ्या चेहऱ्याचं जे विद्रुपीकरण करण्याचं काम झालेलं आहे या ॲसिड हल्ल्यामध्ये, त्या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण खर्च शासनाने त्याच्यामध्ये करावा ही भूमिका या ठिकाणी आहे. आणि पुढच्या काळात अशा घटना महाराष्ट्रात घडू नये या पद्धतीचं सरकारने पावलं उचलावीत ही भूमिका मी या ठिकाणी मांडतोय. आणि अध्यक्ष महाराज, आज घडलेली घटना आहे त्याच्यामुळे हा औषध उपचार आणि सगळे ज्येष्ठ मंत्री आणि योगायोगानं पालकमंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे त्या ठिकाणी बसलेले आहेत. ते आता काय खेळतात मला माहिती नाही. आणि महिला बालकल्याणच्या त्या ठिकाणी मंत्री पण बसलेले आहेत, अहिल्यानगरचे पालकमंत्री पण या ठिकाणी बसलेले आहेत. काय गेम खेळतात अध्यक्ष महाराज ते एवढ्या गंभीर बाबीवर. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, ते बघा ना काय खेळतात, मोबाईलवर खेळतात आहेत. स्थगनमध्ये हा विषय आला असताना अध्यक्षांनी रुलिंग दिलेलं आहे नाना. चला बस, चला पुढे जाऊ. ती माहिती दाखवत होतो त्यांना मी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सिद्धार्थ शिरोळ, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य ज्येष्ठ नानासाहेब पटोले म्हटले तीच माहिती सन्मान्य मंत्री महोदयाशी मी चर्चा करत होतो, कारण तो शालेय शिक्षणाचा विषय होता. अध्यक्ष महोदय, 13 वर्षाची ती मुलगी जी आहे, वडगाव पान म्हणून गाव आहे संगमनेर तालुक्यामध्ये, ती शाळेतून जात असताना सायकलवरून पाठीमागून एक मोटरसायकल स्वार आला आणि त्याने ती ॲसिड त्या मुलीच्या अंगावर फेकली. आता त्यामध्ये त्या बाजूला कोण CCTV नाही, काही नाही. त्यामुळं मी कालच त्या संदर्भात आम्ही सातत्यानं त्याची माहिती घेतोय. बहुतांशी तो मुलगा त्या गावातच असला पाहिजे, वडगाव पानचा राहणारा, असं साधारण एक संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. गावकऱ्यांची त्यासाठी आता आपण नाही, ते आता प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये त्यांना मेडिकल कॉलेजला ॲडमिट केलेलं आहे. चेहरा त्याचा विद्रूप झालेला आहे. तो 100% खर्च आपण त्या मुलीचा आपण मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे.